आता वय दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 3 कोटींपर्यंत खर्च होतो। काही ठिकाणी जेवणासाठी 100 बोकड कापावे लागतात। आमदार संजय गायकवाडांचं विधान। संजय गायकवाडांच्या पोटात होतं ते ओठात आलं। आमदार संजय गायकवाडांच्या विधानावरून वडेट्टीवारांची टीका। निवडणुकीत मी जे उमेदवार देईल त्यांना निवडून आणा। पिंपरी चिंचवड बाबत कसा जास्त निधी मिळेल याचा प्रयत्न करेल। अजित पवारांचं पिंपरी चिंचवडकरांना आवाहन। देवीला मी तिचा भक्त वाटत असेल तर ती प्रसन्न होईल। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी देवीला साकडं घालतो मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य। धनंजय मुंडे 4 महिन्यात आमदारकी गमावतील। करुणा मुंडेंचं वक्तव्य। मुंडे बंधू भगिनींनी बीडमध्ये जातीय तेढ निर्माण केलेली आहे। करुणा मुंडेंचा आरोप। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्यावं। प्रकाश सोळंकेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। पत्रात जालन्यात सुरू असलेल्या दीपक बोराडेंच्या उपोषणाचाही उल्लेख। कुणबी समाजाचा 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा। हैदराबाद गॅजेटच्या GR विरोधात कुणबी समाज आक्रमक। मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा पाठिंबा। 28 सप्टेंबर पासून काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा। तुषार गांधी आणि हर्षवर्धन सकपाळांच्या नेतृत्वात यात्रेचं आयोजन। नागपूरच्या दीक्षाभूमीपासून यात्रेला सुरुवात होणार। काँग्रेसची सत्याग्रह यात्रा नाही तर असत्य यात्रा। राहुल गांधी रोज खोटं बोलतात, मग काँग्रेसला सत्याग्रहाचा अधिकार कुठून? नवनाथ बन यांचा हल्ला।